नमस्कार, मी विपुल साळगावकर, तुमचा स्टॉक मार्केट ट्रेडर, ट्रेनर आणि मेंटॉर. माझ्या सुपर ट्रेडर विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल, हा नेहमीच आपला आपुलकीचा प्रश्न. स्टॉक मार्केट खूप रिस्की आहे. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारल्याशिवाय अजिबात रिस्क घेऊ नका, नाहीतर सगळं खापर माझ्यावर फोडाल. तर मित्रांनो, आज आहे ना आपण निफ्टी 50 आणि बँक निफ्टीचे डिटेल अनालिसिस तर बघणारच आहोत. इन ॲडिशन टू आहे ना आपण सेक्टोरियल इंडेक्सेस पण बघणार आहोत. माझं असं पर्सनल व्ह्यू आहे की कुठेतरी निफ्टी 50 वरचं करेक्शन संपलंय आणि हे करेक्शन आता इम्पल्स बाईंग मध्ये म्हणजेच बुलिश मार्केटच्या दिशेने चालेल आणि त्याचमुळे आपल्याला काही बाय ऑन डिपच्या अपॉर्च्युनिटीज नक्की मिळतील. सो या एकाच मार्गदर्शनाखातर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, कारण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आहे ना काही कन्फ्युजिंग व्ह्यूज आहेत आणि हे मी कसे अनालाइज केलेत याच्यामध्ये तुम्हाला खरंच खूप जास्त लर्निंग मिळणार आहे आणि त्याकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि तुमचं लर्निंग वाढवावं, हा एकमेव हेतू आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या अनालिसिसला सुरुवात करूया आणि आपण आपल्या स्क्रीनवरती जाऊया. सो आता आहे ना मित्रांनो, माझ्या पुढे निफ्टी 50चा चार्ट ओपन आहे विच इज ऑन विकली टाइम फ्रेम. 22,000च्या राऊंड नंबर वरून आहे ना कुठेतरी निफ्टीने एक बुलिश रॅली दिली होती आणि निफ्टीमध्ये जर आपण खाली सपोर्ट बघितला तर 24,473 ला एक सपोर्ट क्रिएट झाला होता आणि त्याच्यानंतर 25,222 ला एक रेझिस्टन्स क्रिएट झाला होता. याच्यामध्ये काही आठवडे मार्केटने पॉज घेतला होता आणि हॉरिझॉन्टल कन्सॉलिडेशन दिलं. पण लास्ट टू लास्ट वीकच्या सेशनमध्ये एक ब्रेकआउट मिळाला आणि छानसा तो ब्रेकआउट सस्टेनही झालाय. कारण जर मला विचाराल तर हा जो मागचा स्विंग आहे म्हणजे आतासाठी तो आपला टॉप आहे विच इज 26,277. याच्या जवळपास कुठेतरी निफ्टी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याच्या अगोदरचा हर्डल कुठला होता ना, तर ही कॅन्डल आहे बघा मित्रांनो, विच इज विकली टाइम फ्रेम वरती 9 सप्टेंबरची कॅन्डल आणि 25,433 दिस वॉज अ रेझिस्टन्स आणि लास्टची विकली कॅन्डल आहे ना याच्या वरती क्लोजिंग दिली आहे. आता याच्यामध्ये क्लोजिंग किती इम्पॉर्टंट असतं हे तुम्हाला शिकल्यावरतीच कळेल. बरं, आता हा झाला आपला विकली व्ह्यू आणि आता आपण डेली चार्ट वरती आलोय. मी आता डेली चार्ट वरती आहे आणि इकडे मला कुठेतरी आहे ना एक वेज पॅटर्न क्रिएट होताना दिसतोय आणि ह्या वेज पॅटर्न मध्ये मार्केट कुठेतरी डेली मध्ये अडकलंय. पण कालची जर आपण कॅन्डल बघितली ना तर ही कुठेतरी एक बुलिश कॅन्डल दिसते, पण ती 13 ईएमएच्या सपोर्ट वरती आहे. ही जर 26 ईएमएच्या सपोर्ट वरती असती ना तर मात्र मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं की डोळे बंद करून तुम्ही बुलिश होऊ शकता, पण या केसमध्ये तसं नाहीये. ओके, तर आता आपण जाऊया आवरली टाइम फ्रेम वरती. आता आवरली टाइम फ्रेम वरती आहे ना आपल्याला हे कन्सॉलिडेशन एकदम छान पद्धतीने दिसतंय आणि हा वेज पॅटर्न पण एकदम छान दिसतोय. आता मला जर विचाराल ना तर मागचा स्विंग आहे ना आवरलीवरचा हा ऑलरेडी ब्रिज झालाय. 26 ईएमए वरती मार्केटने कुठेतरी सपोर्ट घेतला आणि छानशी एक पॉज कॅन्डल बनवली आहे. पण याच्या नंतर आहे ना इमिडिएट रेझिस्टन्सची आपल्याकडे एक ट्रेंड लाईन जाते, कारण ह्या वेज पॅटर्नची ही ट्रेंड लाईन आहे. आता हा वेज पॅटर्न कितपत सस्टेन करतोय, हा ब्रेकआउट देतो की ब्रेकडाऊन करतोय, हे मात्र आपल्याला उद्याच्या सेशन मध्येच कळणार आहे. आता त्याच्याबद्दल आपण काहीच असं अँटिसिपेट करू शकत नाही, पण आपला स्टडी सांगतो की रेझिस्टन्स वरून मार्केट पडू शकतं आणि सपोर्ट वरून मार्केट उठू शकतं. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं ना तर मात्र इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट मला दिसते, ती म्हणजे वेव्ह काउंट जे करेक्टिव्ह वेव्हचे आहेत ना ते कुठेतरी कम्प्लिशन झालेले मला दिसत आहेत. सो एबीसीडीई ही जी करेक्टिव्ह वेव्ह आहे ही कुठेतरी संपलेली आहे आणि त्याच्यानंतर जर इकडून इम्पल्स चालू होणार असेल तर फर्स्ट वेव्ह इम्पल्स मिळेल आणि इम्पल्स मिळाल्यानंतर परत मार्केट करेक्टिव्ह वेव्ह देऊन मग थर्ड वेव्हला जाईल. सो दिस इज व्हॉट माय व्ह्यू ऑन निफ्टी. ओके, आता याच्यामध्ये आहे ना जर आपण बघितलं तर इकडे मात्र मार्केट स्लगिश होतं, त्याच्यानंतर एक इम्पल्स झाली आहे, पण ह्या इम्पल्स नंतर परत मार्केट थोड्या वेळासाठी स्लगिशच झालं. आता हे जे आहे ना हे करेक्टिव्ह वेव्ह मध्ये असंच पाहायला मिळतं. सो त्यामुळे मी एकदम बुलिश होणार नाही जोपर्यंत 25
580च्या वरती मार्केट सस्टेन करणार नाही. व्हेरी प्रिसाइज 25,600चा राऊंड नंबरच घेऊया आपण. सो 25,600च्या वरती जेव्हा मार्केट सस्टेन करेल, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग देईल, तेव्हा माझा डेली वरचा व्ह्यू बुलिश होईल. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. सो बँक निफ्टी जर आपण बघितलं ना, वीकली टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं ना, तर एक पिन बार सॉर्ट ऑफ कॅन्डल बनली आहे, विच इज अ स्ट्रॉंग बेरिश सेंटिमेंट ऑन वीकली टाइम फ्रेम. आता डेली वरती जर आपण व्ह्यू बघितला ना, तर डेली वरती ही जी कॅन्डल तुम्हाला इकडे दिसते ना, दिस कॅन्डल इज बेरिश एंगल्फिंग. आता बेरिश एंगल जेव्हा होतो त्याच्यानंतर परत सेकंड डेला पण मार्केट पडलंय आणि थर्ड डेला ना मार्केट रिट्रेस झालंय. मला जर विचाराल ना, तर मी डेली चार्ट वरून बेरिशच असेल. पण आता याच्यामध्ये मोठा कॅच असा आहे की जर मी फिब लावतो टॉप पासून या बॉटम पर्यंत, तर मात्र मला हे 2 पॉइंट्स मिळतात की जिकडे मार्केट स्ट्रॉंगली रिव्हर्स होऊ शकतं. ओके, सो मी वेट अँड वॉच करेन या 2 पॉइंट्स वरती, की जोपर्यंत या झोन मध्ये एखादी बेरिश डेली वरती कॅन्डल बनणार नाही ना, तोपर्यंत मात्र मी जास्त अग्रेसिव्हली बुलिश पण नसेल आणि बेरिश पण नसेल. सो दिस इज व्हॉट माय व्ह्यू ऑन डेली टाइम फ्रेम. आता आपण जाऊया अवरली टाइम फ्रेम वरती. अवरली टाइम फ्रेम वरती जर बघितलं ना, जो झोन मी मार्क केला ना मित्रांनो, तिकडेच आपल्याला एक रेजिस्टन्स पण फेस करायला मिळतोय. सो जर 3 व्हाईट शोल्डर्स नंतर एखादी कॅन्डल या पोझिशनला ओपन झाली उद्याच्या सेशनमध्ये आणि जर या टॉप पासून जर बियर्स ऍक्टिव्हेट झाले, तर इकडे एक स्ट्रॉंग सेलिंग पाहायला मिळू शकते. सो बी कॉशियस. दोन्ही गोष्टी खूप इक्वली अपोजिट आहेत निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये. सो निफ्टी मला कुठेतरी स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम वरती दिसतंय, पण बँक निफ्टी मात्र मला स्ट्रॉंग बेरिश मोमेंटम वरती वाटतंय. आता आपण जाऊया 15 मिनिट चार्ट वरती. 15 मिनिट चार्ट वरती जर आपण बघितलं ना, तर मात्र इकडे आपल्याला या सपोर्ट वरती आहे ना एक हेड अँड शोल्डर पॅटर्नचा कुठेतरी सुरुवात होताना दिसते. आता हा पॅटर्न मी तुम्हाला मार्क करून दाखवतो सो दॅट तुम्हाला कळेल. पण जनरल केस मध्ये आहे ना, हे जे बुलिश पॅटर्न्स जे असतात ते आपल्याला सपोर्ट वरती मिळावे लागतात. हा एक्झॅक्ट सपोर्ट तर नाहीये मित्रांनो. सो त्यामुळे आय एम लिटिल बिट नॉट शुअर अबाउट दिस. कारण बऱ्याचशा वेळेला आता मागच्या कम्युनिटी अनाउन्समेंट मध्ये मी एक निफ्टीवरचा जो हेड अँड शोल्डर होता, तो मी म्हणत होतो की नेकलाईनला आल्यानंतर मात्र मला तो तुटलेला पाहिजे. तुटलेला पण तो रिव्हर्सल साईडला म्हणजे डाऊन साईडला. सो त्यामध्ये काय आहे की जेव्हा जेव्हा असे काही चार्ट पॅटर्न बनतात की जे आयडियली राईट पोझिशनला नसतात, तर त्यावेळेला मात्र इथून परत सेलिंग येऊ शकते. सो आय एम नॉट शुअर अबाउट दिस. सो 15 मिनिटावरती आपण कन्सिडर करूया की 57,150 हा एक रेजिस्टन्स पॉइंट आहे आणि त्याच्यावरती 57,250 हा एक रेजिस्टन्स पॉइंट आहे. मार्केट स्ट्रॉंगली या झोन मधून रिव्हर्स करू शकतं. जर मार्केट 57,300 म्हणजे बँक निफ्टी जर 57,300च्या वरती सस्टेन झालं, तर मात्र मी बुलिश असेन. ओके, सो हा झाला ओव्हरऑल आपला निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस. आता याच्या पुढे आहे ना मित्रांनो, आपल्याला सेक्टर्स वरती जायचंय आणि हा सेक्टर अनालिसिस पण आहे ना तुमच्या एज्युकेशन मध्ये व्हॅल्यू ऍड कसा करू शकतो हे बघा. सो जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ असतो ना, तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण पडताळून पाहायला पाहिजेत. त्याच्यामुळे आपला नेक्स्ट डेचा जो अनालिसिस आणि आपला ट्रेड असतो ना, तो एकदम स्ट्रॉंग असतो. सो आता आपण जाऊया सेक्टर्स वरती. आता पहिल्यांदा आहे ना मी निफ्टी प्रायव्हेट बँक्स वरती जातो आणि निफ्टी प्रायव्हेट बँक वरती जर वीकली कॅन्डल बघितली ना, तर इट इज अ स्ट्रॉंग बियरिश पिअर्सिंग कॅन्डल. आता जर डेली वरती आपण गेलो, तर इकडे एक अँगल झाली होती आणि अँगल नंतर परत मार्केट पडलंय. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी चांगली आहे की इकडे आहे ना आपल्याला हॅमर मिळाली आणि ती 26 EMA च्या सपोर्ट वरती आहे. आता प्रायव्हेट बँक मध्ये जर तेजी आली ना, तर मात्र बँक निफ्टी मध्ये पण तेजी येणार आणि जर समजा सासू सुना एकत्र चालायला लागल्या, तर मात्र नवीन हाय मिळेल, असं माझं एकंदरीत मत आहे. पुढे बघूया. सो आता याच्यावरती जर आपण आवरली वरती बघितलं ना, तर मात्र इकडे 26 EMA चा रेजिस्टन्स आहे आणि 3 व्हाईट शोल्डर नंतर आहे. सो देर कुड बी अनदर ड्रॉप डाऊन. आता हेच इम्पॉर्टंट असतं की आपण पेशंटली कसा आपला अनालिसिस करतो आणि चारी बाजूंनी आपण तो कसा अनालाइज करून बघतो. सो आता मला इकडे वाटतं की थोडं वेट अँड वॉच केलं पाहिजे. कारण जर प्रायव्हेट बँक्स वरती जर डबल बॉटम मिळाला ना, तर मात्र एक बुलिश मोमेंटम खूप छान मिळू शकते.
आता इकडे जर आपण बघितलं ना, सो 15 मिनिटावरती ना आपल्याला याचे वेव्ह काउंट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील, पण मात्र इकडून एक डायव्हर्जन पण पाहायला मिळतंय आणि मार्केट मागच्या स्विंग हायच्या वरती सस्टेन करत आहे. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये सांगतोय मी. पण जर 28,150च्या वरती, प्रिसाइजली 28,200च्या वरती आपण बुलिश होऊ शकतो. सो देअर कुड बी अ गुड मोमेंटम इन निफ्टी प्रायव्हेट बँक स्टॉक्स. आता आपण जाऊया पीएसयू बँक्सकडे. आता पीएसयू बँक्स मध्ये ना, जर आपण विकली कॅन्डल बघितली तर इट इज अ पॉझिटिव्ह कॅन्डल. डेली कॅन्डल जर आपण बघितली तर एक 2 दिवसाच्या रिट्रेसमेंट नंतर पुन्हा इकडे एक सॉर्ट ऑफ डोजी आहे आणि ती 5 ईएमएच्या सपोर्ट वरती आहे. आता 5 ईएमएच्या सपोर्ट वरती जर आपण असू ना, तर आपला ट्रेंड हा इंटॅक्ट असतो आणि आतापर्यंत त्याची क्लोजिंग आहे ना 5 ईएमएच्या खाली आलेली नाही. सो दिस इज अ गुड सेंटिमेंट. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर निफ्टी रिअल्टी मध्ये पण एक बुलिश एंगल्फ बनलाय आणि यानंतर मात्र एक छानसं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतं, कारण ह्या डाऊन ट्रेंडच्या बॉटमला आपल्याला कुठेतरी बुलिश एंगल्फिंग मिळालेला आहे. आता मी हे तुम्हाला ना खूप वरवरती सांगतोय, कारण जर तुम्हाला हवा असेल ना, तर आपण याच्या स्टॉक्सचे अनालिसिस पुढच्या वीकमध्ये तुमच्यासाठी डेफिनेटली घेऊन येऊ. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर निफ्टी फार्मामध्ये ना बऱ्याच वेळानंतरचं कन्सॉलिडेशन ब्रेकआउट होत आहे आणि या रेझिस्टन्स वरती आहे ना कुठेतरी चांगल्या पद्धतीने मार्केटने एक बुलिश कॅन्डल दिली आहे डेली वरती. सो निफ्टी फार्मा इज गोइंग टू रॉक फॉर शुअर. सो शोधा स्टॉक शोधा आणि त्यात अनालिसिस करायला चालू करा. मी म्हणत नाही इन्व्हेस्ट करायला चालू करा, अनालिसिसच करा. ओके. त्याच्यानंतर आहे निफ्टी मेटल थोडंसं बेरी सेंटिमेंट वरती आहे. जर 9,400च्या सपोर्ट वरती आणि 26 ईएमए वरती जर एक बुलिश कॅन्डल मिळाली तर मात्र मी इकडे छानपैकी बुलिश व्यू डिसाईड करू शकतो. त्यानंतर आपण जाऊया निफ्टी मीडियावरती. निफ्टी मीडियावरती रिजेक्शन कॅन्डल आहे मित्रांनो, इन्व्हर्टेड हॅमर विच इज ऑन रेझिस्टन्स. सो थोडा टेन्शनवाला काम आहे. त्याच्यानंतर जाऊया आपण निफ्टी आयटी वरती. निफ्टी आयटी वरती डेली कॅन्डल खूप छान आली आहे आणि बऱ्याच वेळेचं कन्सॉलिडेशन आहे. इकडे एक ट्रायंगल पॅटर्न फॉर्म होतोय. सो हा ट्रायंगल पॅटर्न जर ब्रेकआउट झाला तर मात्र निफ्टी आयटीचे स्टॉक्स धडाधड वरती जाऊ शकतात. सो स्टॉक शोधा लवकरात लवकर आणि कमेंट करून सांगा कुठल्या स्टॉकचा अनालिसिस पाहिजे ते. याच्यानंतर आपण येऊयात निफ्टी एफएमसीजी वरती. आता निफ्टी एफएमसीजी वरती आहे ना, मी बऱ्याच दिवसा अगोदर एक हेड अँड शोल्डर दाखवला होता, पण ह्याचं जे हॉरिझॉन्टल कन्सॉलिडेशन आहे ना, हे आता कुठेतरी अशा डिसेंडिंग वेज पॅटर्न मध्ये आलेलं आहे आणि यामुळे काय होतंय की हा वेज पॅटर्न जोपर्यंत ब्रिज होणार नाही अप्पर साईडला तोपर्यंत काहीच होणार नाही. पण याच्यामध्ये जर बुलिश मोमेंटम आली तर मात्र ये तगडा फटेगा आणि निफ्टी एफएमसीजी स्टॉक्स हे खूप पळतील. आता याच्यामध्ये ना एक छानशी गोष्ट अशी आहे की इकडे ना डबल बॉटम ऑलरेडी झालेला आहे. डबल बॉटम नंतर आहे ना इकडे हायर हाय बनायला सुरुवात झाली आहे. जर हा स्विंग हाय निघाला ना मित्रांनो 55,230च्या वरती, म्हणजे 55,300च्या वरती हाय निघाला तर मात्र या वेज पॅटर्नचा ब्रेकआउट नक्की बघायला मिळू शकतो. सो याच्याकडे लक्ष ठेवा आणि आपला एनालिसिस ठरवा आणि त्या पद्धतीने गोष्टी प्लॅन करा. निफ्टी ऑटोमध्ये ना एक पॉज कॅन्डल आहे, पण याच्यामध्ये पण आहे ना आपल्याकडे इमिडिएट रेझिस्टन्स आहे आणि बऱ्याच वेळेचं कन्सॉलिडेशन आहे. 5 ईएमए वरती एक चांगली सपोर्ट कॅन्डल बनलेली आहे. जर समजा 24,200च्या वरती निफ्टी ऑटो गेलं तर मात्र इकडचे पण स्टॉक पळतील. फक्त याच्यामध्ये एक लक्ष द्या की आपल्याला इकडे मोठ्या टाइम फ्रेम वरती म्हणजेच डेली टाइम फ्रेम वरती हेड अँड शोल्डर पाहायला मिळतोय आणि तो पण एकदम करेक्शन नंतर. हा त्याचा लेफ्ट शोल्डर, हा त्याचा हेड आणि ये उसका नेकलाइन और ये उसका राइट शोल्डर. अब अगर यहाँ पे हम देखते हैं, मी हिंदी का बोलतोय सॉरी, तर इकडे जर आपण बघितलं तर हा एक रेझिस्टन्स पॉइंट आहे. या रेझिस्टन्सच्या वरती जर निफ्टी ऑटो सस्टेन झालं तर मात्र धुमाकूळ घालणार एवढं नक्की. का ते पण सांगतो, कारण याचा टार्गेट बघा ना किती आहे. तो त्याचा जो हाय आहे 27,666 जवळपासचा, तो मात्र नक्कीच ब्रिज होऊ शकतो.
बॉस खूप पोटेन्शियल आहे निफ्टी ऑटोमध्ये. सगळ्यांनी खरंच लक्ष द्या आणि जर काही इन्व्हेस्टमेंट असतील तर त्या प्लॅन करा. सो मित्रांनो, हा होता आपला ओव्हरऑल निफ्टी 50, बँक निफ्टी आणि आपले जे सेक्टोरियल इंडेक्सेस होते त्यांचा माझा व्ह्यू. आणि तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. सो आपण उद्या अनाउन्समेंट ग्रुपवरती तर लाईव्ह असणारच आहोत. आणि जर तुम्हाला अनाउन्समेंट ग्रुप जॉईन करायचा असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक आहे व्हॉट्सॲप ग्रुप चॅनलची. त्याला जाऊन लगेच क्लिक करा आणि त्याच्यावरतून तुम्ही एनरोल होऊ शकता. याचे काही चार्जेस नाही आहेत, हे फ्रीमध्ये आहे आणि हे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आहे. सो जे पण मित्रमंडळी तुमचे स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्टेड असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.